मी काल म्हटलं होतं की एकूण पेपर फुटीच्या ज्या सगळ्या घटना होत आहेत त्यामध्ये काही नवीन तथ्य आपल्यासमोर मांडली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने बोललं पाहिजे। साधारणतः 4 दिवसांपूर्वी TET पेपर घोटाळ्याच्या संदर्भाने काही मांडणी मी केली होती आणि त्यात सांगितलं होतं की TETचा जो काही घोटाळा आहे तो घोटाळा हा भाजपच्या काळातला घोटाळा आहे। विशेषतः शिक्षण मंत्री विनोद तावडेजी यांच्या काळामध्ये त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, त्यांच्या खात्याने जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि तावडेंनी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक झाली होती। हा तोच अभिषेक सावरीकर होता नंतर ज्याला भाजपने आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला होता। हे फार उल्लेखनीय आहे। विशेष असं आहे या सगळ्यांमध्ये की सावरीकरला पुन्हा भाजपने घेणं आणि तोच सावरीकर पुन्हा मृदा जलसंधारणच्या परीक्षेमध्ये अडकणं, या सगळ्यांमध्ये ज्या सुशील खोडवेकरांचं नाव आलं होतं त्या खोडवेकरांना एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे महत्त्वाच्या पोस्टिंगला घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भाजपा गुन्हेगारांना, जे अतिशय भ्रष्ट लोक आहेत त्यांच्या फायली नष्ट करून त्यांना आपल्यामध्ये सामावून घेते असं चित्र दिसतं। जी परीक्षा मार्च 22ला झाली होती अभियंता परीक्षा, त्या परीक्षेतल्या साधारणतः पेज क्रमांक 26 ते 53 या पानांवरचे जवळपास 78 प्रश्न जे जशास तसे आले, ज्याच्यात ऋतुजा नावाच्या मुलीने आपला मित्र गौरव पाटील याला काही चॅटिंग केली आणि गौरव पाटीलला केलेल्या चॅटिंगमध्ये गौरव पाटीलने ती सगळी चॅटिंग शेअर करत ती MPSCला लिहिली। हा सगळा आता आपल्यासमोरचा पट आहे। मला वाटते सकाळी त्यावर NCP नेते रोहित पवारजी यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे। अर्थात रोहित पवार यांनी जे काही मुद्दे मांडले आणि जे गौरव पाटीलला जे ऋतुजा नावाच्या विद्यार्थिनीने सगळं पाठवलेलं होतं, हा गौरव पाटील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरही खूप सारं प्रेशर असल्यामुळे आणि पुन्हा सगळी लोकांकडून त्रास होत असल्यामुळे तो कदाचित सगळ्यांच्या संपर्कात नाही आहे। परंतु एकूण जर या सगळ्या पेपर फुटीची जर सगळी कॉन्स्पिरन्सी बघितली तर त्या कॉन्स्पिरन्सीमध्ये वारंवार पेपर फुटतात, वारंवार त्या गोष्टी केल्या जातात। हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने नमूद केलं पाहिजे की स्टेट बँक ऑफ इंडियाने 2019-20चं जे त्यांचा जो एकूण अहवाल मांडला होता त्या अहवालात सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त प्लसमध्ये आहोत आणि आमचं प्लसमध्ये आमचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कशाचा आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आमचा प्रॉफिट हा अजिबात होम लोनचा नाही आहे, व्हेकल लोनचा नाही आहे, कुठल्याही रेट इंटरेस्टचा नाही आहे, फिक्स डिपॉझिटचा नाही आहे, कुठलीही म्युच्युअल फंडिंगच्या इन्व्हेस्टिंगचा नाही आहे। मग स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रॉफिट कशाचा आहे, तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे वेगवेगळ्या परीक्षांचे जे चलन भरले जातात त्या चलनांचा खरा प्रॉफिट आहे। उदाहरणार्थ जर आपण एक साधी गोष्ट जर गृहीत धरली की TET परीक्षेमध्ये 5 लाख मुलांनी अर्ज भरलेले होते, 5,84,000 समथिंग, याच्यातल्या प्रत्येक मुलाला किमान 1000 ते 1200 रुपयाचा DD काढावा लागतो, म्हणजे ढोबळमानाने 1 कोटी रुपये जमा होतात। जेव्हा हे सगळे पेपर फुटतात त्यावेळेला म्हणजे या मुलांच्या एकूण भवितव्य तर टांगणीला लागतं, पण या मुलांनी जे सरकारी चलन भरलेलं आहे या चलनाचे पैसे नेमके जातात कुणाकडे आणि त्या पैशांचं होतं काय, कारण हे पैसे जे 1000 रुपये किंवा 1200 रुपयाचा जो DD या विद्यार्थ्यांनी भरलेला आहे तो DD मात्र या विद्यार्थ्यांना परत मिळत नाही। एकीकडे अभियंत्यांच्या परीक्षेचा हा सगळा घोळ चालू असताना विशेष मी कालही काही चॅनलवर म्हटलं होतं की MPSCचे सचिव असं सांगतायत की असा कुठलाही घोटाळा झाला नाही किंवा घोटाळा झाला असेल तर आम्ही चौकशी करू। मला वाटते MPSCच्या सचिवांनी पहिल्यांदा घोटाळा झालाय का नाही याबद्दल आधी स्वतःची खात्री करून घ्यावी, कारण एकदा घोटाळा झाला नाही, दुसऱ्यांदा घोटाळा झाला तरी आम्ही चौकशी करू असं जे MPSCचे सचिव म्हणत आहेत
त्यांना मी कालही म्हटलं होतं, परत एकदा सांगते की त्यांनी एकदा आमच्यासमोर येऊन जरा समोरासमोर चर्चा करावी, म्हणजे या सगळ्यांमध्ये नेमका काय घोळ झाला आहे आणि काय नुकसान झालं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकू. परंतु यासोबतच अजून एक घटना घडली बघा. प्रितीश देशमुख नावाच्या माणसाला TETचं कंत्राट दिलं होतं परीक्षा घेण्याचं. याच प्रितीश देशमुखला त्याच्यानंतरच्याही काही परीक्षांचं कंत्राट दिलं होतं. त्याची GA सॉफ्टवेअर कंपनी जी बेंगलुरूमध्ये आणि तिथे ती बॅन झालेली. आत्ताच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये अजून एक नाव येतंय, ते म्हणजे SMB कंपनी. ही SMB कंपनी कोणाची आहे तर ही SMB कंपनी ही बांदिवडेकर नावाचे गृहस्थ आहेत, प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्यांची ही SMB कंपनी आहे. प्रसाद सतीश बांदिवडेकर यांच्यावर ऑलरेडी एक गुन्हा दाखल झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा गुन्हा त्यांच्यावर विदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या गुन्ह्याच्या संदर्भाने म्हणजे त्यांनी अजून त्याच्यातला नीटचा निकालही लागलेला नाही. भंडारा जिल्हा परिषद नोकर भरतीमध्ये जो गुन्हा दाखल झाला बघा, सेम पद्धतीचा गुन्हा आहे. स्थापत्य अभियंता आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेच्या OMR शीटमध्ये, म्हणजे जी ओरिजिनल मार्कशीट असते जिथे बबलिंग करायचं आहे, ओरिजिनल मार्कशीटमध्ये हेराफेरी झाल्याचे लक्षात आले. त्यावरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या 8 जणांमध्ये कोण आहे तर एक आहे तो प्रसाद सतीश बांदिवडेकर, ज्याची SMB कंपनी आहे. तुम्ही म्हणाल की जर आत्ता हे सगळं जे काही चित्र चालू आहे ते एकूण ज्या माणसांच्या संदर्भाने चालू आहे, त्यामध्ये जर आपण बोलतोय ते ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षकांच्या परीक्षेबद्दल, तर मग मी मध्येच अभियंत्याच्या परीक्षांबद्दल का बोलते. तर हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे की SMB कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट, SMB कंपनीवरती आधीच गुन्हा दाखल झालेला आहे. एकूण ज्या परीक्षा होत आहेत, MPSCच्या परीक्षा घेणारी अजून एक यंत्रणा वेगळी, आणि या परीक्षा जी औषध निरीक्षकाची परीक्षा ती IBPS कडून घेतली गेली. IBPSचं ऑफिस मुंबईमध्येच आहे, मला वाटतं ते कांदिवली वगैरे साईडला ऑफिस येत असेल. या IBPS कडून ज्या परीक्षा होतात त्याचं कंत्राट जे खाली दिलं जातं ते TCSला दिलं जातं. TCS निश्चितपणे या घोळात असणार नाही असं मला वाटतंय. परंतु TCS ज्या ज्या लोकांवर खाली जबाबदारी सोपवतं, टाटा इन्स्टिट्यूट, TCS ज्यांच्यावर जबाबदारी सोपवतं त्यांच्याकडून खरंच त्या पद्धतीने काम करून घेतलं जातं का. कारण अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये भंडाऱ्याला ऑलरेडी घोळ झालेला आहे. या घोळामध्ये बांदिवडेकरवर गुन्हा दाखल झालेला आहे, SMB कंपनीचा त्यात संदर्भ आहे, आणि नवी अभियंत्यांच्या परीक्षेचा परत एक घोळ समोर येतोय, तो येतोय पुण्यातनं. हे फार उल्लेखनीय आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधीन या सगळ्या परीक्षा असतात, त्यांच्या खात्याच्या अधीन. राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या खात्याच्या अधीन जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात ही परीक्षा पण येते. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय सांगतायत की आमच्या काळात काही झालं नाही, तर तुमच्या काळात किती पेपर फुटलेत. तर अगदी काल अजून एक प्रकरण पुढे आलं, ज्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या अभियंत्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटले. आणि पेपर फुटत असताना डायरेक्ट जी मुलं पेपर देत होती त्या मुलांच्या कम्प्युटरचे फोटो काढून बाहेर पोचवले गेले. शेवटच्या अर्ध्या तासात हे फोटो पोचवले गेले. या संबंधाने अभियंत्याची परीक्षा देणारी जी मुलं आहेत या मुलांनी तक्रार नोंदवली, आपली माहिती त्यांच्याकडे दिली. विशेष बघा, ही पण जो या स्क्रीनशॉटमध्ये ऋतुजा TCS जी दिसते पहिल्या परीक्षेत, त्याच्यात पण TCSचा संदर्भ दिसतोय. हे फार विशेष आहे की अभियंत्यांच्या परीक्षेमध्ये पुण्यातही पुन्हा हा गोंधळ होतो आणि पुण्यात पुन्हा एकदा या संदर्भातले जे पेपर आहेत ते पेपर फुटतात. आणि यावर वारंवार पेपर फुटी होऊन सरकार मात्र याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगतोय की हा पेपर फुटलेला आहे, या पेपरचा निकाल चुकीचा लागलेला आहे, मात्र तरीही त्याकडे अजिबात
कुठल्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही. पुणे महानगरपालिकेतला कनिष्ठ अभियंत्याची जाहिरात 9 जानेवारी 2024ला निघालेली होती. 169 पदांच्यासाठीची ही जाहिरात होती, ज्याच्यामध्ये जवळपास 44,000 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. बघा, फक्त 169 जागांच्यासाठी जेव्हा 44,000 विद्यार्थी बसतात आणि 44,000 विद्यार्थी जर बसत असतील आणि एका विद्यार्थ्याला 1,000 रुपयाचं जरी आपण जरी म्हटलं की त्याला 1,000 रुपयाचं चलन भरायचं आहे, तर 44,000 गुणिले 1,000 हे पैसे किती होतात आणि एवढं चलन कोणाच्या खिशात चाललंय. बरं, विशेष गोष्ट अशी आहे की परीक्षा 22, 23 आणि 29 एप्रिल 2026ला 7 शिफ्टमध्ये पार पडली होती. 9 जून 2026ला पुणे मनपाकडून अधिकृत संकेतस्थळावर त्याचा निकाल प्रसिद्ध झाला होता. पण या निकालामध्ये आय लव्ह PDF या संकेतस्थळावर एडिट केलेला होता. या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर 15 जून 2026ला म्हणजे अगदी मागच्या महिन्यात पुणे मनपाने परत निकाल लावून विषयानुसार यादी प्रसिद्ध केली. आता ज्या पोरांना वाटलं की आपण पास होणार आहोत, आपले मार्क्स कमी कसे काय झाले, म्हणून जी पोरं अर्ज करायला गेली आणि त्याच पोरांनी ज्यांचा निकाल ज्यांना पास केलेला आहे त्यांच्या मार्कशीट आम्हाला मिळाव्यात असं म्हणत ज्यावेळेला माहिती अधिकाराखाली त्या मार्कशीट मागवल्या, त्यावेळेला पुणे मनपाचा किती भोंगळ कारभार असेल